जायचं नाही मग ऍक्च्युअल मध्ये डिजिटल मार्केटिंग काय आहे. मग त्याच्यानंतर मग सुरुवात केली सर्च करायला डिजिटल मार्केटिंग काय. त्यावेळेस समजले बाबा डिजिटल मार्केटिंग असा एक प्लॅटफॉर्म आहे जे की बाहेर लोक फिरतात मार्केटिंग करतात 100 लोकांना भेटतात 200 लोकांना भेटतात त्यांना मिनिमम टाइम पिरियड जातो. पण एक डिजिटल मार्केटिंग असं आहे की एका टाइम मध्ये तुम्ही 1000 लोकांपर्यंत जाऊ शकता. सो ते एक त्याची ताकद कळली की बाबा अरे हा हे फ्युचर आहे. मग तिथून मी ठरवलं की माझं करिअर मी डिजिटल मार्केटिंग मध्ये स्विच करणार. मग डिजिटल मार्केटिंग मध्ये स्विच करणार असं मी ठरवलं. पण विचार करा ज्या पर्सनला 18,000 पगार आहे आणि तो पर्सन म्हणतोय की जॉब सोडून डायरेक्ट डिजिटल मार्केटिंग करणार आहे. तुम्ही विचार करा की घरच्यांचं रिॲक्शन काय असेल. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग तिथून सुरुवात झाली डिजिटल मार्केटिंग. मग मी ठरवलं डिजिटल मार्केटिंग करायचं आणि डिजिटल मार्केटिंगसाठी मी ऍडमिशन घेतलं. मी सुरुवात केली कोल्हापूरमध्ये. आता त्या इन्स्टिट्यूट नाव नाही सांगत मी. तिथे डिजिटल मार्केटिंग सुरुवात केली मी. शाहूपुरी गली नंबर 13 मध्ये आहे. तर तिथं मी सुरुवात केली. ऍज अ 37,000 रुपये भरले आणि इथून परत घरी गेलो आणि मी ठरवलं की फुल टाइम फक्त डिजिटल मार्केटिंग करायचं. सो मी डिजिटल मार्केटिंगची सुरुवात पण केली. क्लासेस चालू केले. ऑलमोस्ट माझे 2-3 महिने मी तिथे घालवले. त्याच्यानंतर मला सांगितले त्यांनी आम्ही तुम्हाला जॉब देतो. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे जॉब देतो म्हटले आणि ओपनिंग दिल्याच नाही त्यांनी. मग मी म्हटलं ठीक आहे मला पुण्यातच जॉब पाहिजे. मला म्हटलं तुम्ही पुण्यात जावा मी जॉब देतो. 2 महिने झाले 3 महिने झाले जॉबच नाही दिलं. मग परत म्हटलं की अरे बसून काय करणार. बरोबर. मग परत म्हटलं अवघड आहे. मग परत म्हटलं ठीक आहे पुण्यामध्ये डिजिटल मार्केटिंग करू. पुण्यामध्ये पण शिवाजीनगरला आहे इन्स्टिट्यूट. तिथेही डिजिटल मार्केटिंग क्लासेस केलेले. मला म्हटलं की ऍडव्हान्स आम्ही शिकवतो. तिथे क्लासेस जॉईन केले मी. क्लासेस जॉईन केल्यानंतर मला समजलं की बाबा ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स 3-4 दिवस त्यांनी शिकवलं. 4थ्या दिवशी माझी आजी एक्सपायर झाली. अच्छा. परत बॅक टू होम. परत 2 महिने गावी गेलो. गावी गेल्यानंतर परत रिटर्न आलो मी 2 महिन्यानंतर आणि परत म्हटलं की सर मला तर म्हणजे नाही तुमचं क्लास संपलं. आता तुम्ही एक तर रिटर्न पैसे भरा नाहीतर क्लास कंटिन्यू करू नका. नाहीतर तुम्हाला रेकॉर्डेड भेटतील तुम्हाला थोडेफार लेक्चरचे ते रेकॉर्डिंग करा. म्हटलं हे तर चुकीचं आहे ना. कारण की ऍक्च्युअली मध्ये मी फीस भरली होती. म्हणजे असे बरेचसे इन्स्टिट्यूट असे आहेत की बाबा तुम्हाला क्लास करायसाठी तर फोर्स तर करतात. क्लासला पैसे पण भरता तुम्ही आणि कंटिन्यू नाही केलं ना तुमचे पैसे पण नाही आणि तुम्हाला क्लास पण नाही. म्हणजे अशा काही गोष्टी चालू आहेत. मग परत तिथे गोंधळलो ना मी. परत म्हटलं की अरे परत संपलं सगळं. म्हणजे मग परत म्हटलं ठीक आहे आता डिजिटल मार्केटिंग तर आपल्याला काय होत नाही. मग परत युट्यूब असेल मग बाकी सगळ्या गोष्टी रिसर्च करत करत काही गोष्टी शिकलो मी. त्याच्यानंतर मी आणि माझे मित्र होते एका ठिकाणी जॉबला होते. ऍज अ इंटर्न म्हणून मी लागलो. सुरुवात माझी 2310 रुपयाची. मग विचार करा जो पर्सन 18,000 ते डायरेक्ट 2300 त्या पर्सनचा प्रवास कसा असेल. बाकीच्या सगळ्यांचं मग चालू झालंय की अरे हा काय करतोय कुठे थांबत नाहीये एका ठिकाणी कॉन्स्टंट जात नाहीये. काय करणार हा फ्युचर स्थिर नाहीये काहीच करू शकत नाही. हा आज इथे उद्या तिथे आहे परवा दिवशी तिथे. बरोबर. म्हणजे अशा लोकांच्या खूप साऱ्या लोकांच्या गोष्टी मी ऐकत होतो आणि म्हणणार म्हणजे म्हणायचे हा काय मार्केटिंग करतोय नेटवर्क मार्केटिंग करतोय. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे हेच आजही सांगली जिल्ह्यामध्ये तेच आहे नेटवर्क मार्केटिंग. ऍक्च्युअली आता त्यांना सांगणार कोण. कारण कसं आहे गाढवा पुढे वाचली गीता आणि सकाळी उठून म्हणते की रामाच्या ईसेला. त्याच्यापेक्षा कसं आहे माहितीये का तुम्ही अशा लोकांना सांगूच नका. अशा लोकांना सांगणं पण चुकीचं आहे. बरोबर. मग परत जाणवलं की अरे 2310 रुपये मध्ये काय होतंय. जो पर्सन राहिला विश्रांतवाडी जॉबला स्वारगेटला आणि दोन्हीचं जर बघायला गेला तुम्ही तुम्हाला माहिती पुणे सिटीमध्ये कमीत कमी 2 तासाचा प्रवास आहे. ट्रॅफिक पण सकाळी 9ला लॉग इन संध्याकाळचा चेकआउटचं टायमिंग माहित नाही. म्हणजे आम्हाला टार्गेट होतं 150 बॅकलिंग जो पण करत नाही तो पण घरी नाही जायचं. कधी कधी असं व्हायचं 9:30-10 वाजले तर आम्ही ऑफिसलाच असायचो. कारण ऑफिस दोन शिफ्ट मध्ये चालू होतं ते. झालं मग कधी कधी 9-9:30 वाजता तिथून निघायचं घरी जायला 11. तिकडे जेवणाचा प्रॉब्लेम. मग ह्या गोष्टी सगळ्या आम्ही फेस केल्या. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुमची सुरुवात कशी झाली. डिजिटल मार्केटिंगची सुरुवात माझी 2310 सांगायला झालं तर 18,000 पगार ते डायरेक्ट 2310. मग विचार करा सुरुवात म्हणजे घरच्यांचं ज्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत की अरे हा येडा आहे काय 18,000 रुपये पगार होता डायरेक्ट तो 2300 रुपयावरती आला. पण कसं असतं की आपलं माइंड माहित असतं की मला आयुष्यात काय करायचंय हे मला माहित आहे. बाकीच्या लोकांना सांगून काय करू मी. मग ती सुरुवात होती 2300. राहिला होतो विश्रांतवाडी. जॉब होतं माझं स्वारगेट. 2 ठिकाणी मी म्हणजे ट्रॅव्हलिंग होतं 2 तासाचा प्रवास दररोजचा. कधी कधी मला संध्याकाळचे 9:30-10 कधी कधी 11 वाजायचे जायला. सकाळी 9ला पंचिंग तर पंचिंग 9ला जायचं म्हणजे जायचंच.
मग ठीक आहे, मग तसं मी करायचो. परत जाणवलं की मग तिथे माझे मित्र झाले. मग मी असं डिसिजन घेतलं की बाबा आता आपण एक बिझनेस स्टार्ट करायचं. कारण डिजिटल मार्केटिंग सोपं आहे, करू शकतो आणि बऱ्याच लोकांना गरज आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये त्यावेळेस लोकांना माहितच नव्हतं की डिजिटल मार्केटिंग काय आणि कसं करायचं. त्यांना असं वाटायचं की युट्यूबवरती पोस्ट टाकणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियावरती पोस्ट टाकणं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. मग त्याच्यानंतर मग माझे तिथे पार्टनर झाले, 5 जण मित्र होते. मग आम्ही ठरवलं की बिझनेस स्टार्ट करायचं. आणि मी राहिलो होतो विश्रांतवाडीला. मग ठीक आहे म्हटलं आपण की एक बिझनेस स्टार्ट करू. संडेला सुट्टी ऑफिसला. मग संडेला विचार केला की आम्ही फिरायचं झालं. मग संडेला आम्ही फिरायला जायचो, मार्केटमध्ये जायचो. परत एक प्रॉब्लेम मध्येच, ज्या रूम मध्ये राहिलो होतो तिथल्याच मित्राने काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला, भांडण वगैरे झालं. त्याच दिवशी आम्हाला रात्री रूम मधून बाहेर काढलं. अच्छा. डायरेक्ट रस्त्यावरती म्हणजे फुटपाथ. ओके. तिथं परत मग काय करायचं, सगळ्यांचे रिलेटिव्ह होते, सगळेजण निघून गेले. राहिलो मी एकटाच. बरोबर. मला कोणच नाही. थांबलो 3-4 दिवस फुटपाथ. 3 ते 4 दिवस फुटपाथ वरती काढले. अक्षरशः 4-5 दिवस मी फुटपाथ वरती काढले. मग परत ठरवलं की अरे काय आयुष्य काय आहे. पण ह्याच गोष्टी तर तुम्ही घरच्यांना सांगितलं तर घरचे काय म्हणणार की अरे बाळा तुला त्रास होतोय तो घरी आहे. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला आयुष्यात काय करायचंय तुम्हाला माहिती आहे की मला काहीतरी करायचंय. मग ठरवलं होतं की बाबा नाही, घरी नाही जायचं, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं, मगच पुढे जायचं. मग तिथून मग ठीक आहे, मग परत काकी वगैरे होती. मग तिने सांगितलं की बाबा असं असं माझा तिचा भाऊ होता, शिवाजीनगरला आहे, हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती गेलो. आता कसं असतं माहितीये का, तुम्ही जिथे जाता तिथे तुम्हाला माझे फुकट कोणी देत नाही. बरोबर. अक्षरशः तिथे रूम बॉयचं काम सुद्धा करलं. म्हणजे दिवसभर जॉब करा, त्याच्यानंतर ते हॉटेलमध्ये रूम बॉयचं काम पण करा, त्याचबरोबर परत पुढे जाताय तुम्ही, त्याचबरोबर पुढे जाताय तुम्ही बिझनेस पण करा. कारण की मला असं वाटायचं की बाबा नाही, मी जॉब नाही करू शकत. मग बिझनेस आम्ही प्रत्येक संडेला फिरून आम्ही काय केलं, 5 लोकांनी MH बिझनेस स्कूल नावाचं माझं एक बिझनेस स्टार्टअप केला. मग तो MH बिझनेस स्कूल नावाचा स्टार्टअप केला आणि मला वाटतं ऑलमोस्ट आम्ही त्या महिन्यात एक 50-55 हजार रुपये पण काहीतरी आम्ही कमवले होते. परत वाटलं की अरे वा भारी भारी चालतंय. मग त्यावेळेस आम्ही द्यायचो सर्व्हिस गुगल माय बिझनेसची. तुम्हाला माहित असेल मॅप लिस्टिंग आपण जे करतो ते आम्ही द्यायचो. 3000, 2000, 4000 रुपयाला विकायचो, कारण की आम्ही नवीन होतो. मग त्याच्यानंतर तिथून स्विच केलं मी, परत दुसऱ्या कंपनीला लागलो, तिथे मला 9000 पगार होतो. तिथून 9000 वरती गेलो आणि परत मग हे कसं झालं की आम्ही जे 5 जण होतो सगळ्यांचा मेळ बसत नव्हता. मग कधी कोण येणार नाही येणार, मग असं करत 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 मग ते थोडंसं लांबत गेलं आणि बिझनेस कमी होत गेला. मग परत विचार केला की अरे हे आपल्याकडून होत नाहीये. मग परत 9000 रुपये सॅलरी. मग परत कंटिन्यू जॉब केलं. मग 2016-17 पर्यंत मला वाटतं ऑलमोस्ट मी जॉब हेच करत होतो. त्याच्यानंतर मग एक जॉब लागला मला वाटतं स्टार्टिंगला मला वाटतं 1 वर्षानंतर काहीतरी मला होतं 22-23 हजार पगार होतं. 22-23 हजार पगार होतं. आणि तुम्हाला माहित आहे 1 वर्ष मी जॉब केलं. त्याच्यानंतर परत गुगल डिजिटल गुरु नावाची आम्ही कंपनी चालू केली, स्टार्टअप केला. तिथे पण आम्ही 4 जण पार्टनर होतो. रजिस्टर वगैरे सगळं केलं आणि ऍज अ बिझनेस पण रन चांगला केला. त्यावेळेस चांगलं चालू होतं. आणि तुम्हाला आठवतंय लॉकडाऊन, सगळ्यांना माहिती लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन मध्ये परत बॅक टू होम, परत सगळ्या गोष्टी रिव्हर्स. मग लॉकडाऊन नंतर मग करणार काय, मग परत गावी गेलो. ऑलरेडी जॉब चालू होतं, वर्क फ्रॉम होम होतं. मग गावी गेल्यानंतर मग 2-3 महिने गावी काढले मी. मग गावी बसून करू काय, एकतर वर्क फ्रॉम होम आहे, ह्याच्यातून काय होत नाही. मग येणार पुण्यात कसं, अक्षरशः तुम्हाला पटणार नाही, पुण्यामध्ये मला वाटतं ऑगस्ट महिन्यात, मार्च महिन्यात गावी गेलो. ऑगस्ट महिन्यात रिटर्न कसा आलो असेल मी, पूर्ण NH4 जो आहे आपला NH4 हायवे पूर्ण रॉंग साईडने पुण्यापर्यंत आलोय. 2 व्हीलर वरून. 2 व्हीलर. अच्छा. हा. मग पुण्यामध्ये आलो. मग परत विचार केला की नाही बिझनेस करायचा, जॉब नाही ना, कंटाळा आला जॉबचा. जॉब दिलं सोडून, परत बिझनेस चालू केलं. मग बिझनेस मध्ये लॉकडाऊन मध्ये तुम्हाला पटणार नाही, मी 5.5-6 लाख रुपयाचा बिझनेस केला होता ऍज अ गुगल डिजिटल गुरु. 6 लाख रुपयाचा बिझनेस केला. म्हटलं की अरे नाही, डिजिटल मार्केटिंग हे लय भारी आहे, असं वेगळं काहीतरी करू शकतो. मग त्याच्यानंतर मग राजकुमार सर पण मिळाले. राजकुमार सरांनी आम्ही काय ठरवलं की बाबा सरांचं ऑलरेडी डिजिटल मार्केटिंगचं इन्स्टिट्यूट चालू होतं कोइनफोडेक्सचं. म्हटलं ठीक आहे सर, आपण पण करू शकतो. मग सायबरटेनियस माझा जॉब पण चालू होतं, क्लासेस प्लस बिझनेस अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग परत डिसिजन केलं बाबा ठीक आहे, क्लास पण आपण पुशअप करू शकतो, शिकवू शकतो. कधी स्टेजवर न उभा राहिलेला मुलगा
मुलांना शिकवणार, म्हणजे तिथून सुरुवात आहे. ऍक्च्युअली अरे शिकवतात कसं, मग सरांच्या क्लासमध्ये बसून हे करून ते करून. कारण कसं होतं की ते 2018 पर्यंत ऑलमोस्ट मला 4 वर्ष एक्सपिरियन्स झाला होता डिजिटल मार्केटिंग मध्ये. तो एक असा ऍक्च्युअल मध्ये, कारण की तो पण आम्ही 550-600 क्लायंटला आम्ही सर्व्हिस दिली होती. ओके. म्हणजे असा पूर्ण सगळा खेळ होता. 4-4.5 वर्ष एक्सपिरियन्स प्लस जॉब प्लस हे करत, मग ठीक आहे बाबा आपण शिकवू शकतो, कारण आपल्याकडे जे नॉलेज आले ते लोकांना देऊ शकतो. मग तिथून कोइनफोटे बरोबर जॉईन झालं होतं. मग त्याच्या अगोदरची पण माझी स्टोरी वेगळी आहे. त्याच्या अगोदर पण मग तिथून जॉब सोडलं, 80,000 80,000 होतं, परत 1.5 झालं, 2 झालं. म्हणजे कसं असतं की एक स्ट्रगल असतं. बरोबर. 2025 मध्ये असं मला वाटतं की बाबा एक BA पर्सन 2,20,000 कमवू शकतो का नाही कमवू शकत? जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल, तुमच्याकडे स्किल असेल, तर तुम्हाला कोणीही 2,20,000 देऊ शकतं. ज्या गोष्टी मी करू शकतो तुम्ही करू शकता ना. कारण तुम्हाला माहित पाहिजे की आयुष्यात मला करायचं काय आहे. जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की बाबा मला आयुष्यात काहीतरी करायचं, तोपर्यंत तुम्ही प्रवास तसा ठेवा. कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, कोणीही करू शकलं असतं. बरोबर. मग हे स्टार्टअप ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. सायमल्टेनियसली कसं होतं, डिजिटल मार्केटिंग मध्ये क्लासेस पण चालू, जॉब पण चालू, प्लस एजन्सी चालू, या सगळ्या स्ट्रगल गोष्टी. त्याचबरोबर माझा जॉब आणि त्याचबरोबर मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मॅनेजरचं पण काम केलंय. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्हाला काय की नाईटला मॅनेजरचं सुद्धा काम केलंय. माझा ऑलमोस्ट हॉटेल इंडस्ट्रीचं पण 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ते सुद्धा मी मार्केटिंग करू शकतो. म्हणजे सायमल्टेनियसली मी माझं जॉब, क्लास, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्री, त्याचबरोबर तुमचं फ्रीलान्सिंग, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या. म्हणजे एकदा जर तुम्ही ठरवलं की करायचं आहे तर करू शकता 100%. तुमचे व्हिडिओ बघतो मी कायम, इन्स्टाला बघतो किंवा तुमच्या लेक्चरचे पण व्हिडिओ बघितलेले. बरेच लोकांचं आहे की स्वप्नील सर खूप म्हणजे रूडली बोलता, पण आता आम्हाला कळलं की त्या स्वप्नील सरांच्या मागे पण एक स्वप्नील आहे. आणि तुमचे व्हिडिओ पण बघितले मी. तर बरेच लोक असं ऐकलंय की थोडेस घाबरतात तुम्हाला की बाबा, म्हणजे तुम्ही एक डीपली शिकवण्याची तुमची जी पद्धत आहे की बाबा नाही तुला हे करायचंच आहे आणि हे तुला झालंच पाहिजे. म्हणजे सतत तेच करून तुम्ही डीप मध्ये जे करता ना, ती गोष्ट मला खूप आवडते ऍक्च्युली. तर ती गोष्ट चांगली आहे. आणि त्यात समोरची व्यक्ती पण खूप पॉझिटिव्ह होते ज्यावेळेस बोलल्यानंतर, की डीपली आपण कोणती आपल्याला शिकवतो. आणि भारी वाटतं तुमचे क्लासेस, मी सतत बघत असतो, व्हिडिओ बघत असतो, खूप भारी वाटले. आणि हे सगळं जर बघितलं आता मी, म्हणजे माझं पर्सनल क्वेश्चन आहे की हे सगळं बघितलं तुम्ही सांगितले तुमचे चढ उतार, तुमच्या लाईफ मध्ये काय घडलं काय नाही हे सगळं. पण हे सगळं घडल्यानंतर तुम्हाला मोटिवेशन म्हणजे तुमचं असं आपण म्हणतो ना की प्रेरणादायक काय झालं की आपण, म्हणजे बरेच लोक बोलतात की हा झालाय तो झाला, पण माझ्या मते की तुमचं प्रेरणादायक कोण आहे, की तुम्हाला कुठून हे मिळालं, की म्हणजे तुम्ही हे श्रेय कोणाला देऊ शकता?